नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेमध्ये सध्या आपल्याला अत्यंत धमाकेदार असा ट्विस्ट पाहायला मिळत आहे। तर आता गुरुजींनी काव्याच्या डोहाळ्या जीवनानंतर देशमुखांच्या घरी खूपच भयानक वादळी संकट येणार असल्याचं बाकीत अगोदरच करून ठेवलेलं असतं। तर ते वादळी संकट म्हणजे आता नंदिनीने बाळ गमावल्याचं खूप मोठं सत्य काव्यासमोर उघड होताच काव्याला मात्र प्रचंड मोठा शॉकच बसतो। काव्याला आता हा धक्का सहन न झाल्यामुळे ती नंदिनीकडे बघतच अचानक पोटाला हात लावून चक्कर येऊन खाली कोसळते। तर आता काव्या 7 महिन्यांची प्रेग्नंट असल्यामुळे तिच्या पोटात अचानक तीव्र वेदना सुरू होतात। हे पाहून घरातील सगळेच जण घाबरतात। त्यामुळे आता काव्याची अशी अवस्था बघून घाबरलेला पार्थ काव्याला आधार देत म्हणतो की काव्या प्लीज डोळे उघडा काव्या, हे बघा आपण लगेच हॉस्पिटलला जाऊया। त्यानंतर काव्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेले जाते। तेव्हा डॉक्टर काव्याची तपासणी करून सांगतात की आता तिच्या प्रेग्नन्सीमध्ये अचानक खूप मोठे कॉम्प्लिकेशन्स निर्माण झालेले आहेत। त्यामुळे आता आम्हाला हा डिसिजन घ्यावा लागेल की बहुतेक आता काव्याची सिझरच करावे लागेल, कारण बाळाची हालचाल आणि काव्याची तब्येत यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावाच लागेल। तर आता डॉक्टर असे म्हणताच पार्थच्या चेहऱ्यावर मात्र प्रचंड भीती स्पष्टपणे दिसून येते। तर इकडे त्या रूमच्या बाहेर बिचारी नंदिनी अपराधीपणाने रडत बसलेली असते आणि जीवा तिची समजूत काढत असतो। आणि इकडे मानिनी काकू तसेच विक्रम काका, मिथुन काका आणि शारदा काकू सुद्धा देवाकडे प्रार्थना करत असतात। तर आता त्यानंतर काही वेळाने डॉक्टर बाहेर येतात आणि सांगतात की काव्याला आता लेबर पेन सुरू झालंय, त्यामुळे आम्हाला आता तातडीने पुढची प्रोसेस करावी लागेल। हे ऐकून आता तेथील सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते। पार्थ तर बिचारा रडत रडत देवाकडे हात जोडून प्रार्थना करतो की काव्या आणि बाळ दोघांनाही सुखरूप ठेव देवा। त्यामुळे आता पुढे खरंच काव्याने 7व्या महिन्यातच बाळाला जन्म दिला असेल का, हे पाहणं आता पुढील भागात खूपच रंजक ठरणार आहे।